नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप सगळे खूप छान मस्त मजेत आणि एकदम टकाटक असतील. तर आज आपण खूप सिंपल आणि मस्त असा मेकअप लुक क्रिएट करणार आहोत, एकदम एलिगंटवाला. तर व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक नक्की करा. तर हे आपण घेतलेले आहे कुकुंबर टोनर. या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल. मस्तपैकी स्प्रेड करून घेतलं आहे आणि याचा फ्रॅग्रन्स एकदम मस्तवाला आहे, माझ्या आवडीचा. यानंतर 5 रुपयाचं आपण घेतलेलं आहे बोरोप्लस आणि मस्तपैकी आपल्या सगळ्या चेहऱ्यावर छान स्प्रेड करून घेतलं आहे. तर हे मी घेतलेलं आहे मेकअप बेस इल्युमिनेटर आणि त्यानंतर मी घेतलं होतं मेबलिनचं फाउंडेशन आणि त्यानंतर लास्टमध्ये पॅनकेक घेतलेला होता, जो तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. आणि या तिघांचं मिक्सचर मी मस्तपैकी असं ब्लेंड करून घेतलं आहे हातावर. तुम्ही बाउलमध्ये सुद्धा करू शकता आणि हे मी फेसवर आता ॲप्लाय केलं आहे. इल्युमिनेटर जर नसेल तर तुम्ही जे आपलं मेकअप किट आहे त्यामधला एखादा लाईट शेड किंवा व्हाईट शेड घेऊ शकता. आणि हे छान ब्लेंड करून घेतल्यानंतर मी मेकअप फिक्सर ॲप्लाय केलेला आहे. मेकअप फिक्सर स्विस ब्युटीचा आहे. कायम मला तुम्हाला आहे त्या वस्तूंमध्ये मेकअप लुक कसा क्रिएट करायचा आणि तो आपल्याला कसा सूट होईल, एक्स्ट्रा कसा होणार नाही, हे मला दाखवायला आवडतं. यानंतर मी घेतलेली आहे लिपस्टिक, जी आपण ॲज अ कन्सिलर वापरणार आहोत. आणि ही मी लोकल मार्केटमधून घेतलेली आहे, के फॅशनची म्हणून आहे ही. तर छानपैकी आपल्याला ही आपल्या चीन बोनवर, चीक बोनवर, फोरहेड आणि नोजवरती मस्त अशी ॲप्लाय करून ब्लेंड करून घ्यायची आहे. यानंतर मी घेतलेली आहे फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर. तशी कॉम्पॅक्ट पावडर मी वापरत नाही, पण आता व्हिडिओमध्ये कन्सिलर लावले सेट करण्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर वापरावी लागणार आहे. हा व्हिडिओ खूप जुना आहे, पण तुमच्याशी मला शेअर करायचाच होता. लगभग 2 वर्ष पुराणा असेल. तर आता हे माझं फेवरेट असं हुडा ब्युटीचं पॅलेट आहे. आपण इथं ब्लशसुद्धा वापरणार नाही आहोत. पॅलेटमध्ये जे काही आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यात आपण हायलायटर म्हणून व्हाईट पिंक कलर वापरतो आहे आणि ब्लश म्हणून एक असा बेबी पिंक कलर वापरतो आहे. आणि हा आपल्याला थोडासा ब्लर करून घ्यायचा आहे, जेणेकरून असं विचित्रपणा काही दिसणार नाही मेकअपमध्ये. यानंतर ही एक माझ्याकडे मेबलिनची लिपस्टिक आहे, जिची शेड जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मस्त अशी लिपस्टिक आहे. लिपस्टिक लावल्यानंतर आपला एक रूल कॉम्पॅक्ट पावडरवाला कायम लक्षात ठेवायचा. यानंतर मी थोडा आय मेकअप करून घेत आहे. हा लुक क्रिएट करण्यासाठी मी वापरलेले बहुधा प्रॉडक्ट स्विस ब्युटी आणि मेबलिनचे आहेत. तर हे कोलोसलवालं काजल माझं फेवरेटवालं काजळ आहे. अप्पर ऑर्डर लाईन, लोअर ऑर्डर लाईन दोघांनाही ॲप्लाय करून घ्यायचे. यानंतर हा मस्कारा आणि माझा फेवरेटवाला आयलायनर मी इथे ॲप्लाय करून घेणार आहे. आयलायनर कसा ॲप्लाय करायचा याचा देखील आपल्या चॅनलवर एक स्पेशल व्हिडिओ आहे. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानू राजा बाबू, हा डायलॉग मला नेहमी सिंदूर ॲप्लाय करताना आठवत असतो. यानंतर ही स्विस ब्युटीची एक लिपस्टिक आहे. मला आधी ॲप्लाय केलेली लिपस्टिक जरा डार्क वाटत होती, म्हणून ही लिपस्टिक मी नंतर परत ॲप्लाय केली. आणि आता मस्त झुमके बिमके, खरं तर हा नेकलेस आणि झुमके मी नवीन परचेस केले होते आणि त्यासाठी मी हा मेकअप लुक क्रिएट केला आहे. पण काय करता मंडळी, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येता येता खूप सगळे दिवस लागले. पण असो, देर आहे दुरुस्त आहे. आता हा व्हिडिओ पहा आणि सणासुदींच्या दिवसात तुमचासुद्धा मस्त असा मेकअप लुक क्रिएट करा. आता आपण वळूयात हेअरस्टाईलकडे. आपण खूप इझी अशी हेअरस्टाईल करणार आहोत. इथे मी समोर एक फ्लिक्स काढलेली आहे आणि पाठीमागे सर्व केस घेऊन एक क्यूट असा मी बन बांधून घेतला आहे आणि त्यावर मस्त असे रेड रेड गुलाब लावलेले आहेत. आणि हे जो आकडा आहे ना, त्या आकड्याला थोडे आळे पिळे देऊन घेतले. तर असं कर्लिअरने त्याला थोडंसं कर्ल करून घेतलं आहे. तर मंडळी, अजून कोणते कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. भेटूयात आणखी एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. ओके, टाटा, बाय.